ताईंच्या आग्रहाला मान देऊन तुम्ही इकडे आलात त्याबद्दल एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आपल्याकडे खास कोल्हापूरून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री शेटे सर आलेले आहेत. ते योग पंडित, योग प्राध्यापक आहेत आणि ते बाय प्रोफेशन नॅचरोपॅथिस्ट पण आहेत. त्यांची स्वतःची फार्मसी होती, मेडिकल होतं. म्हणजे लोकांना त्यांनी गेले 45 वर्ष योगाच्या माध्यमातून शुगर, BP, थायरॉईड सारखे अनेक आजार, वेट लॉस, वेट गेन याच्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यांना रोगमुक्त होण्यासाठी, गोळ्यांमुक्त होण्यासाठी आणि विना काठी विना लाठी 100 वर्ष आयुष्य जगता यावं म्हणून ते मार्गदर्शन करत आहेत. तर असे यासाठी सर आपल्यासाठी खास कोल्हापूरून आलेले आहे. तुमचं तर चेकअप झालेलंच आहे, प्रत्येकाला युनिव्हर्सिटी लागलेली की हे काय आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यांनी योगाचं मार्ग लोकांना बरं केलंच आहे. म्हणजे योगात नाही ऐकत किंवा नॅचरलमध्ये नाही ऐकत, त्यांना मेडिकलच्या गोळ्या खाऊन कधी त्यांनाच पण बरं केलेलं आहे. तो त्यांना दोन्हीकडचं नॉलेज आहे. तर आता आपण ठरवायचं आपल्याला गोळ्या खाऊन बरं व्हायचंय की काही सर सांगतात त्या गोष्टी करून बरं राहायचं. तर मी त्यांना आग्रह करते की सरांनी आता आम्हाला मार्गदर्शन करावं. आपण जोरदार टाळ्या वाजवून नमस्कार. पहिल्यांदा माझी ओळख द्यायला विसरली. मी कल्पिता सावे, मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. मी अशा तशी फॅमिलीमध्ये 2 वर्षापूर्वी जॉईन झाली. माझ्या स्वतःवर काम केलं, माझं स्वतःचं बॉर्डरलाईन शुगर आणि थायरॉईड रिव्हर्स केलं, वेट लॉस केला 9 ते 10 किलोचा आणि माझा ॲसिड रिफ्लक्सचा पण खूप प्रॉब्लेम होता, तो सुद्धा रिकवर झाला. त्यामुळे मी बरी झाली. माझ्या मुलीचा वेट लॉस, माझ्या घरच्यांचा एकेकाचा रिझल्ट येत गेला. मग मी ठरवलं की आपण यांच्या या उपक्रमात आपण पण सामील होऊया आणि त्यांना मदत करू, त्यांना सुद्धा त्यात आपण मदत करूया. तो आता मी पण त्याचा पार्ट आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ इट. तुम्ही आमची सेशन्स ऐका, तुम्हाला खरंच वाटेल की काहीतरी तुम्हाला याच्यातून मिळालं. धन्यवाद. त्यापासूनच कोरोनाच्या काळापासूनच जोडलेले आहे. मी स्वतः योग शिक्षक आहे. 6 ते 7 करून आपल्यावरती आपल्या मानवी कंबरवरती सगळ्यांचा योगा घेते आहे. प्राणायाम पण घेते आहेत. 4 ते 5 प्राणायाम वगैरे घेते आणि अशाप्रमाणे माझ्यावर मी आधी काम केलं. कारण माझं आहे ना मणक्याचं पूर्ण चीज झालेली, 70-80 वर्षाची तितकी MRIची रिपोर्टची चीज झालेली होती. पूर्ण मणकी वाकलेली होती, माझी गादी सरकलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला ऑपरेशन सांगितले डॉक्टरने, एकदम क्रिटिकली ऑपरेशन सांगितले. कारण मी बसू शकत नव्हती, काही करू शकत नव्हती. मी 3 महिने तर अगदी म्हातारी माणसासारखं मला चालणं, फक्त हात धरून चालायचे असं माझं हे होतं. पण या फॅमिलीमध्ये जोडल्यानंतर माझं कुठलंही ऑपरेशन न करता मी आज ओके दिसते ना आणि स्वतः योग शिक्षक आहोत. म्हणजे दुसऱ्यांचं माझं आयुष्य तर मी चांगलं केलंच, पण माझ्यासोबत मी इतरांचं सुद्धा आयुष्य चांगलं करण्याचा एक म्हणजे आमची 27ची फॅमिली पूर्ण आहे. मी नाही तर पूर्ण आमचं ग्रुप आहे 27ची फॅमिलीचा. तर आम्ही सगळ्यांना म्हणजे आरोग्य देण्याचं काम आम्ही या याच्यात करत आहे. धन्यवाद. रोज पद्धतीने मॅडम ऑनलाईन फ्री ऑफ चार्ज क्लास घेतात, योगा आणि प्राणायाम आणि वर्कआउट. आता आले ते या करून घ्या. सुरू करूया. सर. सुरुवातीला आपण परमेश्वराचे आभार मानूया, ईश्वराचे. आणि हे रोज मानायला पाहिजेत का नको? आजच्या पुरतं रोज केव्हा मानायला पाहिजे? अरे बरोबर आहे, हुशार आहे सांगा तुम्ही. सकाळी उठल्याबरोबर पहिला परमेश्वराचे आभार. का? उठलो, मला उठवलंच बाबा तू. लक्षात आलं? त्याचा आशीर्वाद किंवा हे असल्याशिवाय आपण ते होऊ शकणार नाही. तर परमेश्वराचे आभार म्हणून आपण. आणि इजाबेत त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं ना आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी. मला ऐकणार तुम्ही? खरोखर ऐकणार. किती वेळ झाला आता? किती वेळ थांबणार? किती वेळ? आधीच वेळ झालाय ना फार. आता तुम्हाला इथे इन्व्हाइट करताना त्यांनी कशासाठी बोलवलं, काय तुम्हाला मेसेज दिला? तुम्ही सगळे एवढ्या संख्येनं आलाय, तुमच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. तुम्ही यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आला, इन्व्हाइट केलं. त्यांनी काय असं सांगितलं की तुम्ही एवढ्या संख्येनं आला? काय सांगितलं सर तुम्हाला?
आरोग्याविषयी तुम्हाला काय सांगितलं जाईल? आता खरोखर लोकांना तुम्हाला आरोग्य पाहिजे ना? पाहिजे नक्की. आता मी माझी 2 स्पेशालिटी आहे. पैसे मागणार, पैसे घेणार, सोडणार नाही. औषध दुकानात घ्यायचं, रिझल्टची गॅरंटी देणार नाही. रिझल्ट येईल वगैरे काय तुम्ही बरे होण्याची काही गॅरंटी देणार नाही. पैसे पण घेणार ना, औषध का फुट देणार काय? बरोबर आहे. पक्की गॅरंटी देणार, पैसे पण मागणार नाही. योगाच्या वर्गाला येईल पण गॅरंटी सुद्धा पक्की. औषध दुकानात येणार काय योगाच्या वर्गाला येणार? योगाच्या वर्गाला पैसे पण नाही नको, इकडे आरोग्याची गॅरंटी पण नाही. का सांगतो, माझं मेडिकल शॉप आणि माझं दुकान जे आहे की शॉप हॉस्पिटलमध्येच आहे. हॉस्पिटलमध्ये रोज पेशंट आहे ना, ॲक्सिडेंट, डिलिव्हरी, ऑपरेशन आणि पेशंटला त्याच्यातच असतो आम्ही काय. तेच आमचं उद्योग असतो ना. आणि कोणीकडे फार जवळ न बघितले पेशंट रोज बघतो. आता डायबिटीज वगैरे पाय कट करतात वगैरे माहिती आहे तुम्हाला? डायबिटीज आमचा कट केला, पाय कट केला, आमच्याकडे रोज असायचं. डॉक्टर सर्जन बोट काढलं, इथनं काढलं, आम्ही रोज बघतो. बाकी ऑर्थोपेडिक प्रॉब्लेमचे ते वेगळे. आणि हे त्याच्यामुळे आहे ना. आणि आम्हाला फार्मसीला फार्माकोलॉजी एक सब्जेक्ट असतो. फार्माकोलॉजी डॉक्टरना पण असतो, आम्हाला जास्त डिटेलमध्ये असतो. फार्माकोलॉजीमध्ये काय असते, औषधं जे असतात ना, ड्रग, त्याची काय ॲक्शन होते, आत गेल्यानंतर काय करते ना ते ॲक्शन. तुम्हाला बरं वाटतं बघा, ते सांगतात की नाही, ब्लड प्रेशर कमी येतं, शुगर कमी होते की नाही औषध खाल्ल्यावर. मग ते आत गेल्यानंतर त्याची ॲक्शन काय होते, ते तुम्हाला काय कसं बरं करायला काय उपयोगी पडतं. त्याची दुसरी बाजू पण असते, त्याचे साईड इफेक्ट काय होतात. ते सगळं फार्माकोलॉजीमध्ये असायचं. सब्जेक्ट मला फार आवडायचं, त्याचा अभ्यास करायचा. त्याचा उपयोग पण होतो, ॲक्शन काय होते, आपलं काय करतं, कुठं जातं आणि त्याचे साईड इफेक्ट काय होतात. तर मला त्यातला दुसरा भाग जो आहे की नाही, तर तो तुमच्या समोर कधी येऊन दिला जातो. तो कोण येऊन देत नाही तुमच्या समोर. साईड उपयोग होतो की नाही बघा. आम्ही 27 फॅमिली ग्रुप आहे, ऑनलाईन ग्रुप फॉर्म केलेला आहे. 27 फॅमिली कोरोनापासून आम्ही सगळे ऑनलाईन आलो. नंतर माझे योगाचे वर्ग सगळे फिजिकल असायचे. त्यानंतर आम्ही ऑनलाईन आलो आणि मग झूमच्या माध्यमातून लोकांना ऑनलाईन योग वगैरे शिकवतो. तर आता हे करत असताना आहे ना, ही जी दुसरी बाजू असते औषधाची, एकदा आम्ही 27 फॅमिलीमार्फत कुठेही डॉक्टरांच्या विरोधात काही मोहीम काढली नाही. त्यांच्या विरोधात अगेन्स्ट काहीतरी बोलतो, त्याचा असं काहीतरी प्रचार करतो, असं नाही. ते डॉक्टरी सल्ला उपाय सगळा करायला पाहिजे. आम्ही सुद्धा तुम्हाला काही जर प्रॉब्लेम फार असेल क्रिटिकल, तर आम्हाला सुद्धा जर काय पाहिजे असेल तर तुम्हाला काही इन्व्हेस्टिगेशन करायला सांगतो. आणि त्यातनं सुद्धा आम्हाला परफेक्ट तुम्हाला ट्रीट करायला पाहिजे ना. काय तुम्हाला सोल्युशन द्यायचं ते परफेक्ट द्यायला पाहिजे. आता सुद्धा तुम्हाला डॉक्टर्स काही चेक करतात की नाही, बरेच चेकअप तुम्हाला करायला लावतात बघा. त्यातनं त्यांना त्यासाठी डायग्नोज करायचं असतं, तुम्हाला निदान करायचं असतं. त्याच्यासाठी ते सगळे तुम्हाला टेस्ट करायला सांगत असतात. तर असं काही अशी मोहीम वगैरे काढली नाही आहे. प्रत्येकाला आपल्याला डॉक्टरांचा सल्ला तिथं घ्यायचा आहे, तिथं आपल्याला घ्यायचा. सगळ्यांना औषध मुक्त व्हायचं. पहिल्यांदा मला माहिती असू दे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मेडिसिन खातो, आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथिक असू दे, ॲलोपॅथिक असू दे, औषध खावं लागतं. मला माहिती, मला त्यात मला माझ्या बोलण्यामध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे ना, हे सांगतो, हे फार काय सांगतो, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मला फार वेळ लागणार नाही. पण मला आज तुम्हाला एक वेगळा संदेश द्यायचा आहे ना, तर तो व्यवस्थित आहे. मला पहिल्यांदा फीडबॅक द्या की तुम्हाला कुठल्या प्रकारचं मेडिसिन चालू आहे. असा हात वर करा. काही असू दे, कशासाठी पण औषध घेतो, पण औषध चालू आहे आणि पॅथी कुठली का असेल, कशासाठी एवढं सांगायचं. डायबिटीज आहे, प्रेशर आहे, डायबिटीज, बीपी, हे दोन आता कॉमनच झालेले. ओके ओके असू दे. प्रेशर, ब्लड प्रेशर, प्रोस्टेट, प्लस झालं, एंजिओप्लास्टी, प्रेशर, बीपी, कोलेस्ट्रॉल, काही नाही. कॅल्शियमची कधी कधी म्हणजे आमच्याकडे माझ्या गटात कोणी नव्हतं. थायरॉइड, प्रेशर,
शुगर एंजिओप्लास्टी कुठलंच औषध खात नाही असं कोण आहे माझ्या गटात? कुठलं औषध खात नाही विकतो एक दोघं चौघं नाही खात नाही आणि खाणार पण नाही. आता ज्यांना औषध नाही की नाही एकदा हात वर करा असा हात वर करा. हात कुठल्या प्रकारचं औषध नाही ना फक्त सांगायचं शेवटच्या श्वासापर्यंत मी कुठलंही मला औषध लागणार नाही काही होणार नाही त्याची गॅरंटी सांगायची. ऍक्सिडेंट वगैरे सोडा पेट्रोल ऍक्सिडेंट वगैरे सोडा ते काही करू नका. तर बीपी शुगर आणि बाकी काय होणार नाही असं ठामपणे सांगायचं. असं कोण सांगेल काही होणार नाही मला ऍक्सिडेंट वगैरे सोडा पेट्रोल पिट्रोल ते करत नका असं एवढं ठामपणे कोण सांगेल? सांगणार कोण? त्याला बघा तुम्ही औषध जे आहे की नाही तुम्हाला आपण सुखासुखी औषध खात नाही. गरज आहे आपल्याला काय प्रॉब्लेम असेल पण आपण घेत असतो. तर शतायशी फॅमिलीची स्पेशालिटी आहे. त्याचं ब्रीदवाक्य काय आहे? विना काठी विना लाठी विदाऊट मेडिसिन 100 वर्ष. लक्षात आलं? तुझ्या काठी टेकत नको औषध घेत नको विदाऊट मेडिसिन. मी पहिल्यांदा क्लिअर केलं गरज असेल तर ते मेडिसिन औषध डॉक्टर सल्ला सगळं करायचं. सगळं करणं आवश्यक असतं गरजेचं असतं. पण हे करत असताना आपल्याला काय करायला पाहिजे? रूट कॉज जे रोगाचं मूळ असतं त्याच्यावर काम केलं जातं काहीच केलं जातं. आता मी माझे काही स्टेटमेंट तुम्हाला असं धक्कादायक वाटतं. धक्कादायक म्हणजे असं काय असते काय होतं पण ही सत्य परिस्थिती आहे. जगातला कुठलाही डॉक्टर जगातला तुमच्या इथं म्हणत नाही मुंबईतला वगैरे म्हणत नाही जगातला कुठलाही डॉक्टर ब्लड प्रेशर थायरॉइड शुगर जर तुम्हाला कोणती मेडिसिन तुम्ही घेत असाल तर ती तुम्हाला कधीही बरं करण्यासाठी केलेली नसतात. कधीही तुम्ही कधी त्यातनं तुम्हाला तो बरा करूच शकत नाही. थायरॉइड असू दे ब्लड प्रेशर असू दे तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असू दे ती तुम्हाला बरं करण्यासाठी दिलेली नसतात. काय शुगर वाढणं धोकादायक तुझं ब्लड प्रेशर वाढणं धोकादायक धोकादायक थायरॉइड वाढणं धोकादायक कोलेस्ट्रॉल वाढणं धोकादायक आहे. फक्त काय करतं जरासं कमी करतं एवढंच. तुम्हाला काहीतरी ट्रीट करायला मिळेल आणि तुम्ही मेडिसिन फ्री होणार आणि खरखरीत बरे होणार असा गैरसमज काढून जातात. का त्याचं कारण काय असेल? काय कारण असेल? आता तुम्हाला औषध किती दिवस घ्यायला सांगितलंय? बीपी शुगर हार्टवरती वगैरे सांगताना काय सांगतात डॉक्टर? लाईफ लॉंग. आता तुम्हाला आता हे सगळे जे डिसीज आहेत ना ऑल डिसीज आर रिव्हर्सेबल. ऑल डिसीज आर रिव्हर्सेबल. फक्त काय करावं लागतं त्याचं रूट कॉज आहे की नाही तर त्याच्यावर काम. डायबिटीजमधनं मुक्त होणं आणि वजन कमी करणं किंवा डिसीजमधनं मुक्त होणं काही रॉकेट सायन्स नाही आहे. काही रॉकेट सायन्स नाही. फक्त आपल्याला प्रॉपर गायडन्स आहे की नाही तर तो सांगितला जात नाही. सांगितलं तरी आपण किती फॉलो करणार दोन्ही बाजू आहेत ना. एक तर सांगितलं जात नाही आणि तुम्हाला परफेक्ट आता आम्ही तुम्हाला सांगणारच आहे तुम्ही तो किती परफेक्ट फॉलो करणार त्याच्यावरती असते आपण रिव्हर्स होऊ शकतो काय नाही. तर आता याचे जे रूट कॉज असते की नाही आता बघा वजन तर बरं मी तुम्हाला सांगतोय वजन घेतात आता बरेच लोकांचे वजन दिसताना पण दिसतात. तर वजन कमी करत असताना की नाही तर वजन कमी व्हायला पाहिजे ना. तर वजन कमी करण्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. वजन कशामुळे वाढते त्याच्याकडे बघा आणि वजन वाढण्याची 30 पॉईंट आहेत. 1 2 3 4 5 30 पॉईंट माहिती आहेत कुणाला? त्याच्यावर तुम्ही काम केलं ना वजन कमी करायला काय करावं लागत नाही वेगळं नाही करावं लागत नाही. ते 30 पॉईंट समजून घ्यायचे आणि त्याच्यावर काम करायचं. लोक काय करतात वजन कमी करण्याकडे फोकस. आता ही जी थेरी आहे की नाही ईट लेस मूव मोर. ईट लेस मूव मोर. भरपूर व्यायाम करा आणि कमी खा. ही थेरीच आउटडेटेड आहे. मग तुम्ही फार कमी खाल्ला आणि भरपूर व्यायाम केला म्हणून तुमचं वजन कमी होणार नाही आहे. दुसरं आता तुम्हाला ज्यांना हात वर करू नका डायबिटीज आहे तर त्यांना डायबिटीजची गोळी तरी तुम्ही उपाशी पोटी घेता. सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी असं कोण घेतात? सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी असं कसं घ्यायचं? उठल्याबरोबर उपाशी पोटी डायबिटीजची गोळी शक्यच नाही. जेवायच्या आधी असं म्हणा बिफोर ब्रेकफास्ट सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी
5ला उठलो. मग ते नाश्त्याच्या आधी वगैरे म्हणते. ती गोळी केव्हा असते? जेवायच्या आधी, नाश्त्याच्या आधी, ब्रेकफास्टच्या आधी किंवा नंतर, जेवणानंतर अशीच असते. आतापर्यंत डॉक्टरने कधी विचारलं, डॉक्टर साहेब ती नाश्त्याच्या आधी, नाश्त्यानंतर, जेवायच्या आधी, जेवणानंतर तिथंच का असते? गोळी तिथंच असते बघा. तुम्हाला कधी उठल्या 5ला उठला पहाटे आणि घ्या गोळी, फक्त थायरॉइडची गोळी तिथे असते. मग असं कोणाला सांगितलं रात्री झोपताना 11ला 12ला किती वाजता बघा आणि शेवटची गोळी घ्यायची आणि झोपायची, असं कधी असते? असं असत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे? तुम्हाला जेवायच्या आधी, नाश्त्याच्या आधी तिथंच का असते गोळी? अंदाज करा काय कारण असेल. बरोबर, मोठ्याच हां 101 बरोबर आहे. 101% नाही, 1,01,000%. तुम्ही असं काय खाणार आहात तुमचा डायट आहार की तुमच्या रक्तातली साखर वाढणार. म्हणजे त्याला तुम्ही काय पण खा, रक्तातली साखर वाढवा आम्ही कमी करायला बसलो औषधाने. म्हणजे तुम्ही त्यातून बाहेर कसं पडणार? कधीच पडू शकत नाही. आणि कुठलाही डॉक्टर तुम्हाला एक मुलीच गोड खाऊ नका, बिन साखरेचा चहा प्या वगैरे, त्याला काय फार अर्थ नसतो. म्हणजे याचा गोड खा असं नाही, ते तेवढंच तुम्हाला पत्ते सांगतात की गोड काय फार खाऊ नका आणि चहा पिला तरी बिन साखरेचा. बिन साखरेचा चहा प्यायचं बंद केला, म्हणजे प्यायला चालू केला आणि गोड खायचं बंद केला म्हणून तुम्ही डायबिटीजमधून बाहेर पडाल असं नाही आहे. त्याच्यानंतर त्याचं जे हे प्रत्येक रोगाचं आहे ते रूट कॉज असते की नाही, तर त्याच्यावर आपल्याला सांगितलं जातं. आणि हेच 27 फॅमिलीमध्ये जर तुम्ही आला, सक्रिय जर आला, त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व झाला, तर तुम्हाला रोज सकाळी आहे ना आमचे मॉर्निंग फूड स्टेशन म्हणतो आम्ही त्याला, आरोग्याचा रिव्ह्यू तिथे तुम्हाला रोज ऐकायला मिळेल. रोज कोण आतापर्यंत ऐकलं आतापर्यंत त्यांनी आमचं सकाळचं मॉर्निंग फूड स्टेशन ऐकलं. काही लोकांचे उद्यापासून ऐकायचं ते बघा आता वायफाय वगैरे काय वायफाय नाही. म्हणजे तुम्हाला ह्याचा काय प्रॉब्लेम आहे म्हणून वगैरे बाकी सगळ्यांच्याकडे तुमच्याकडे हे आहे ना वायफाय वगैरे सॉल्व करा ना. असं नाही तर रोज तुम्ही आहे ना सकाळी ऐका. तुम्ही आमच्याकडे मी तुम्हाला एवढ्या कॉन्फिडेंटली सांगतो, रोगाचं नाव सांगायचं, आमच्याकडे औषध मुक्त झालेले लोक, रोगाचं नाव सांगायचं, औषध मुक्त झालेले लोक असतात. ते लोक विश्वास ठेवले त्यांनी. आणि लोक आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळीकडे जाऊन आलेले असतात, सगळ्या पॅथीकडे फिरून आलेले असतात. आम्ही त्याच्यात एक्सपिरियन्स सांगताना काय सांगतो, फक्त कुठल्या डॉक्टरचं नाव घ्यायचं नाही. मी ह्या डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरकडे गेलो, बिलकुल कुठल्या डॉक्टरचं नाव तुम्ही पॅथी म्हणा. मी आयुर्वेदिक खाल्लो, ॲलोपॅथिक खाल्लो, होमिओपॅथिक खाल्लो, ओके, पण डॉक्टरचं नाव घ्यायचं नाही. तर आपल्याला जे आहे की नाही हे याविषयी जे आहे की नाही का तुम्हाला हे सांगतो, तर तुम्हाला हे का रूट कॉज का सांगितलं नसतं किंवा बाकी जास्त का सांगत नाही काय माहिती आहे? बरोबर असेल तर मोठ्या चुकली बरोबर आहे. आमचं पण खूप चाललं पाहिजे ना, मेडिकल तुमच्याकडे घेऊन आमच्याकडे देणार ना, आमचं पण चाललं पाहिजे की सगळं, डॉक्टरचं पण चाललं पाहिजे की नाही. एकमेकावर अवलंबून असतो. आता आपल्याला बघा मी तुम्हाला हे सांगतो, याला माझा फार वेळ लागणार नाही. आता वरचा भाग जनावरांना ॲनिमलला जास्त आहे का आपल्याला आहे? वरचा भाग देवाला आपल्याला दिला, परमेश्वरांना दिला आपल्याला दिला. मग आरोग्य आपलं चांगलं आहे का जनावरांचं आहे, प्राण्यांचं आहे? ते कुठलं का असतं ना, पाण्याचं असू दे, हवेचं असू दे, आरोग्य चांगलं कोणाचं आहे? वरचा भाग कोणाला आहे? त्यांचं का आपलं आरोग्य चांगलं पाहिजे नाही, मग त्यांचं आरोग्य परफेक्ट, आपलं का फिरायला काय कारण असतं? काय कारण असतं? विसंगत आहार. विसंगत आहार बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण मेन कारण काय? कलेक्टिव्ह बरोबर आहे. कुठलंही प्राणी असू दे, ॲनिमल, तो कधीही निसर्गाच्या विरोधात जाणार, कधीही जाणार नाही. आणि आपली जी लाईफस्टाईल असते की नाही
तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगेन्स्ट नेचर, पूर्ण निसर्गाच्या विरोधात असतं आणि म्हणून आपलं आरोग्य बिघडतं. कुठलंही जनावर बघा कधीही ते निसर्गाच्या विरोधात कधीही जाणार नाही. काय होते मरण पत्करेल खरं कधी निसर्गाच्या विरोधात जाणार नाही. आणि आपली जी लाईफस्टाईल असते की नाही ती अगेन्स्ट नेचर असते. वी आर डुईंग अवे फ्रॉम नेचर. आपण निसर्गापासून हे काय असं उद्या उठून जंगलात राहायला तर असं नाही आहे. पण आपण जितक्या ह्या सगळ्या फॅसिलिटीचा वापर करतो इक्विपमेंटचा ते आपण सगळं काय करायला निसर्गापासून दूर निघालो. तर आपल्याला बघा तुम्ही तुम्हाला सांगितलं आरोग्य कुठे चांगलं मिळते. औषध संख्या योगाचा नंतर बेस 87 फॅमिली सांगितलं तो सगळा योगाचा बेस आहे. तर आता आपल्याला आरोग्यात काम करत असताना की नाही या बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथं अंकाच्या फोन आहे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की नाही व्यायाम करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, हालचाल करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, सात्विक खायला पाहिजे, छान खायला पाहिजे, त्याला ताण तणाव नको, टेन्शन नको, सगळं माहिती आहे की तुम्हाला. आपण व्यायाम कोण व्यायाम करतात रेग्युलर एक्सरसाइज योगाभ्यास काय पण असू दे रोज करतो. हात वर करा काही असू दे फिरायला जाता काय पण असू दे. काही लोकांचे हात नाही करायला पाहिजे का नको, करायला पाहिजे का नको. आता बघा डबक्यातलं पाणी चांगलं काय नदीचं वाहतं पाणी चांगलं, नदीचं वाहतं पाणी चांगलं, डबक्यातलं पाणी. ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे की नाही. ब्लड सर्क्युलेशनला काय पाहिजे मुवमेंट पाहिजे की नाही. आपण करतो काय नाही करत. आता बघा तुम्हाला कोणाकोणाला डायबिटीजसाठी फिरायला कोण जात आहे. डायबिटीजला काय सांगतात 45 मिनिट्स ऑफ वॉक. डायबिटीज कमी होणार की नाही. आयुष्यभर फिरला तरी डायबिटीज जाणार. 24 तास फिरत राहा डायबिटीजवर काय फरक पडणार नाही. म्हणजे त्याला रूट कॉज असते की नाही तर ते तुम्हाला तुम्ही सांगितलं जातं. आता तुम्हाला सांगतो चला तुम्हाला बघा इन्शुलिन कधी चेक करायला सांगितले डायबिटीजवाल्यांना. इन्शुलिन कधी चेक करायला सांगितलं तुम्हाला काय चेक करायला सांगतात. शुगर चेक करायला, ब्लड चेक करायला सांगतात. तुम्हाला कधी इन्शुलिन चेक करायला सांगतात. तुम्हाला लेडीजचे सुद्धा प्रॉब्लेम असतात की नाही. आता तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे बीपी वगैरे तर रूट कॉज असते. आता सगळं मी तुम्हाला ते काही डिटेलमध्ये सांगत बसत नाही. इन्शुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज. व्हॉट इज दिस इन्शुलिन रेजिस्टन्स काय असते. डॉक्टर जाऊन विचारा पैसे देतात तुम्ही डॉक्टरला जात नाही त्यांच्याकडे त्यांचे कन्सल्टिंग देता की नाही. व्हॉट इज दिस इन्शुलिन रेजिस्टन्स डायबिटीजवाले जर विचार काय सांगतात बघा. तुम्हाला म्हणतात कोण सांगितलं विचार करता कोण सांगितले सांग म्हणतात. हे तुम्हाला जे असते की नाही रूट कॉज कधी सांगितलं जात नाही. म्हणजे नेहमी कोणत्याही प्रकारची मेडिसिन तुम्हाला दिले जातात. तर आमचा 87 फॅमिलीचा हाच प्रयत्न आहे, छोटासा प्रयत्न आहे. सूर्यापुढे आमचा दिवा मुंबईचा दिवा आम्ही आमच्यापर्यंत काम करायला लागलो. आणि जे लोक आमच्याबरोबर आलेत ना तुम्हाला सांगतो पक्की गॅरंटी देतो पक्की 101%. जर आमच्या सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केला गाडीला रिव्हर्स गिअर असतो. रिव्हर्स गिअर टाकल्यावर गाडी पुढे जाते का मागे जाते. आम्ही तुम्हाला परफेक्ट रिव्हर्स गिअर कसा टाकायचा आणि त्या औषधात रोगमुक्त कसं व्हायचं 100 वर्ष विनाकाठी विनालाठी विदाऊट मेडिसिन कसं जगायचं आणि तुम्हाला परफेक्ट. आणि घरात बसून आहे काय पैसे मागत नाही फ्रीमध्ये आहे. रोज ऐकायचं रोज आम्हाला बघायचं. आमचे कोणकोण स्पीकर असतात त्यांना रोज ऐका एक्सपिरियन्स ऐका. लोकांचे एवढे एक्सपिरियन्स तुम्ही जर ऐकला ना तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जाईल. एवढे लोक बरे होतात मी पण होणार, एवढे लोक बरे होतात मी पण होणार. लक्षात आला. तर आम्ही काही वेगळं त्यांना काय सांगितलं थोडा जर बदल केला ना तुम्ही थोडा बदल करा तर तुमचं काय होणार आहे त्यातनं तुम्ही पूर्णपणे बाहेर पडू शकता. तर आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे एक्सप्लेन करताना पण बऱ्याच गोष्टी येतील. आता ह्याला आम्ही आरोग्याची कुंडली म्हणतो. व्यवहारामध्ये आपण भविष्य वगैरे दाखवतात कुंडली वगैरे माहिती आहे ना कुंडली वगैरे. मग तो भविष्याला पडली भडकी कोणतं असू दे त्याला काय विश्वास असू दे नसू दे तो आपल्याला काहीतरी उपाय सांगतो. हो हवन म्हणतो संकडे जेवण करून काहीतरी सांगतो करतो की नाही आपण. विश्वास असू दे नसू दे लोक करतात. ते का करतात भविष्यात तुम्हाला काहीतरी अडचण असण्याची शक्यता आहे म्हणून तो उपाय सांगतो. आपण करतो की आता हे तुमची ती आरोग्याच्या त्याला कुंडली म्हणते. तर आत्ता जर तुम्हाला सांगितलं की तुमची लाईफस्टाईल अशीच जर चालू राहिली तर तुझ्यावरून तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे किंवा आत्ता आहे तर तो अजून सिव्हिअर होणार आहे अजून तो गंभीरतेकडे जाणार आहे. असं जर तुम्हाला आत्ता भविष्य सांगितलं तर काय कराल तुम्ही. काय कराल काय सांगितलं तुम्हाला रुग्णाचं अजून जर काही
सावधगिरी बाळगा. परफेक्ट. उपाय सांगा मला. मला काहीतरी डिमांड सांगा किंवा सोल्युशन सांगा. बरोबर आहे? तेच सांगायचं मी काम करतो. म्हणून आम्ही त्याला काय म्हटलंय, आरोग्याची उंडी. आता तुम्ही परीक्षा दिली, जे 8 पॅरामीटर आहेत बघा, 8 आहेत की ते 8 पेपर दिले, परीक्षा दिले. पेपरला पास व्हायचं का नापास व्हायचं? किती पर्सेंटला पास? पास किती टक्क्याला? 35% पास. आता आधी पास व्हायचं जाऊ दे, पास होतं की नापास होता बघा. सगळीकडे नापास झाला तरी पास करायची जबाबदारी माझी नाही आहे. आता बघू पेपर फेल होतो का पास होतो किती मार्क. पण काळजी करायचं कारण नाही आहे. पास कोण करणार, त्यातनं बाहेर कोण काढणार, 27% सक्षम. तर मॅडम तुमचं द्या सगळ्यांना कळलं तर चालेल ना. चला आता आपला आपला गाणं लागतात त्याला इकडे बघायचं नाही आहे सर. झालेलीच नाही का चला आता आपलं आपलं बघायचं, दुसरीकडे बघायचं नाही. काय होतं माहिती काय, तुमचं 10 किलो वजन कमी आहे, जास्त आहे, 20 किलो असेल तर तुम्ही समाधानी. तुम्ही बरं वाटेल तुमचं 20 आहे, माझं 10 आहे, असं व्हायला नको. काय शंका आहे ते मला मी तुम्हाला नंतर सांगतो. तर आपल्याला आता बघा पहिलं आपलं वजन आता सगळ्यांचं बघून झालं असेल. सगळ्यांची चर्चा वगैरे आता मला झालं असेल. लावले असते. बघू आपण आता पहिलं तर आपल्याला वजन किती पाहिजे सगळ्यांचं मायनस केलं. हां त्यातनं ते तुमची जे सेंटीमीटर आहेत बघा, त्यातनं ते मायनस केलेलं आहे बघा. तेवढं तुमचं वजन पाहिजे आहे किती खाली आहे. पहिला पेपर आहे किती खाली आहे, मायनस केलेला जो काय आकडा आहे तो तिथं काढलेला आहे. तर तेवढं तुमचं वजन रिक्वायरमेंट आहे किती खाली आहे. आता प्रत्येकानं आपल्याला जादा किती आहे बघा, एक्सेस किती आहे बघा. हे बघा ते मायनस 100 करायची. राहिलं असेल तर दिवसांनी मायनस 100 करायचे, महिलांनी लक्षात आलं. पुरुषांनी 100 वजा करायचे आहे. महिलांनी 105 करायचे. तेवढं तुमचं वजन पाहिजे. कमी आहे का जास्त आहे बघा. 22 किलो जास्त आणि मॅडम तुमचं 8 किलो कमी आहे. सांगतो घ्या प्रत्येक विचार तुम्हाला सांगतो द्या मला आणि काय करत नाही ते मला विचार मी सांगतो. कशाला पहिला पेपर गेला काय झाला किती कमी जरी असलं ना तरी वजन वाढवता येते आणि प्रमाणापेक्षा जास्त वजन कमी असणारे सुद्धा आरोग्याला म्हणजे हातला व्यवस्थित पाहिजे ना. ते असतात वजन कमी करायचं असेल तर कमी करता येते, वाढवायचं असेल तर वाढवता येते. पहिला पेपर गेला जाऊ दे, मार्काने गेला काय बघा जाता आहे. आता तुम्हाला जे तुम्हाला चेकअप केलं की नाही ते करायला स्कॅन मशीन, त्यातली टेक्नॉलॉजीचं मशीन आहे ते उमरान कंपनी. त्याला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोकांना जे ऑपरेशन टेक्नॉलॉजी इक्विपमेंट्स लागतात तर ते तयार करणारी ती कंपनी आहे. तर इथं कुठे मुंबईला उल्हासनगरला तयार करणारी कंपनी नाही, स्टँडर्ड कंपनीचा आहे. त्याला पायात 4 सेन्सर होते, हातामध्ये 2 होते आणि तुमचं बॉडी ते काय झालं स्कॅन झालं तुमच्या शरीराची अंतर्गत स्थिती
पर्यंत पण चालू शकतो. बघा पुरुषांना किती पाहिजे 14 ते 17, 20 पर्यंत पण चालू शकतो, म्हणजे 20च्या आत पाहिजे. आणि महिलांना किती पाहिजे 21 ते 24, पण 30 पर्यंतच्या आत, 30च्या आत पाहिजे. जास्तीत जास्त किती 30च्या पुढे जाऊ नका. 21 ते 24 ओके, 30 पर्यंत पण चालू शकतो. म्हणजे महिलांना किती पाहिजे 30च्या खाली आणि पुरुषांना 20च्या खाली. कसं झालं आता पर्सेंटेजमध्ये इकडे माझ्यावर बोला. तर पर्सेंटेज टक्केवारीमध्ये तुमची चरबीचं प्रमाण जास्त आहे. आता त्या काट्यावर उभारल्यावर 4 गोष्टींचं वजन त्यात आलं. 4 गोष्टी कुठं आहे 4 गोष्टींचं वजन आलं त्याच्यात. 4 गोष्टींचं वजन आलं कुठलं काय 4 गोष्टींचं वजन आलं ते नाही मॅडम. आठवड्याच्या तुमच्या बॉडी वजन आलं ना उभारला तुम्ही 4